बऱ्याच लोकांना माहीत नसलेला इंडिकेटर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ऑप्शन चेनमध्ये या इंडिकेटरने तुम्हाला थोडीफार मदत होऊ शकते का, हे पाहण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर बघू कुठला इंडिकेटर येतो. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. माझी ओळख करून देतो. मी आहे ललित पाटील. लिट्स नेक्स्ट ट्रेडिंग या एज्युकेशनल मराठी चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण व्हिडिओची सुरुवात करू. बँक निफ्टी इंडेक्समध्ये आपण तो इंडिकेटर ट्राय करून बघू. स्क्रीनवरती जो डॅशबोर्ड तुम्हाला दिसतोय तो फायर ॲपचा आहे. आपण चार्ट सिलेक्ट करतोय. फिबोनाचीचा व्हिडिओ आपण मागेच बनवलेला होता, याची लिंक खाली टाकलेली आहे, तुम्ही ती चेक करू शकतात. तर आपण याला सध्यापुरती आपण हाईड करू. व्होलॅटिलिटी इंडेक्स म्हणून इंडिकेटर आपण आज पाहणार आहे. तर बघितलाच असेल तुम्ही चॅटवरती आपण त्याला कसं लावणार आहे. सर्च बारमधून व्होलॅटिलिटी इंडेक्स सर्च करायचा आणि त्यावरती क्लिक करायचा. वन डेची टाईम फ्रेम आपण सिलेक्ट केलेली आहे. जस्ट ट्राय म्हणून आपण याला बघतोय. तर बघू शकता स्क्रीनवरती की आपल्याला या इंडिकेटरने एकदम परफेक्ट इंडिकेटर्स आपल्याला इथे दिलेले आहे. तर लक्षात घ्या, आपण सेटिंग काहीच नाही बदलवलेली आहे. जी डिफॉल्ट होती तीच ठेवलेली आहे. 10:03. मला वाटतं ही सेटिंग परफेक्ट आहे. कुठलाच आपल्याला याच्यात नॉईस बघायला भेटत नाही आहे. तर इंडेक्स ऑप्शनमध्ये मला वाटतं हा आपल्याला एक ट्रेडिंग फुल इंडिकेटर म्हणून मदत करू शकतो. पण लक्षात घ्या, मी हा इंडिकेटर कुणालाही बाय किंवा सेल सांगत नाही आहे की तुम्हाला याच्याने प्रॉफिटच होईल असंही मी सांगत नाही आहे. हा व्हिडिओ फक्त आपला एक एज्युकेशनल म्हणून आपण हे बनवलेला आहे. जिथं डाऊन ट्रेड सुरू होतो तिथं ही लाईन आपली कॅन्डलच्या वरती गेलेली दिसते आणि अप ट्रेंडमध्ये कॅन्डल त्याच्या लाईनच्या वरती आहे. एकदम सिंपल इंडिकेटर आहे. त्याने आपल्याला क्लिअर इंडिकेट दिलेले आहे की मार्केट कुठल्या डायरेक्शनला जाते. आपण निफ्टीच्या आपण चार्टवरती चेक करून पाहू. निफ्टीचाही चार्ट आपण स्क्रीनवरती पाहू शकता. इंडिकेटरने कशा पद्धतीने काम केलेलं आहे. अशाच रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.